रेशमीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जोगतिनीने आबांना संकटाचा इशारा दिलेला असतो आणि त्यावरती काही उपायही सांगितलेले असतात. तर आबा हे त्यामुळे खूप अस्वस्थ असतात आणि आबांना भेटण्यासाठी दिनकरराव तिथे आलेले असतात. दिनकरराव आणि संगीता तिथे येतात आणि दिनकरराव म्हणतात, प्रत्येक गोष्टीला उपाय असतो, त्यामुळे तुम्ही फक्त नामस्मरण करायला हवंय. असं म्हटल्यानंतर आबा धावत पळत, हो अगदी बरोबर आहे, मला नामस्मरण करायला हवंय, म्हणून ते मंदिरामध्ये येतात. घरातल्या देवी आईच्या फोटोसोबत येतात. तिथे आल्यानंतर ते डायरेक्टली कोसळतात. त्यांना कशाचंही भान नसतं. आता त्यांच्या मागे मागे घरातले सगळेजण तिथे येतात. आबांची ही होणारी अवस्था कोणालाही पाहत नसते, रोहिणी सोडून. कारण रोहिणीचं वेगळंच सुरू असतं. जो नारळ असतो जोगतिनीने दिलेला, आता तो नारळ चोरून त्या ठिकाणी दुसरा नारळ रोहिणी ठेवते, जेणेकरून अजूनच प्रॉब्लेम होते.